हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला अशा कॉमन मेडिसिन सांगणार आहेत ज्या तुमच्या घरामध्ये असायलाच हव्या आणि नसतील तर नक्की चेक करा ह्या मेडिसिन्स तुमच्या घरामध्ये आहेत का. तर त्यामध्ये नंबर 1 आहे ती म्हणजे पॅरासिटामॉल. पॅरासिटामॉल टॅबलेटमुळे आपल्याला कणकणी आणि ताप आलेला असतो तर ते कमी होते. यामध्ये 500 mg ची आणि 650 mg ची टॅबलेट अवेलेबल आहे. यामध्ये तुम्हाला ताप कमी होतो, वारंवार येणारा थकवा, अशक्तपणा देखील कमी होतो. ही टॅबलेट तुम्ही दर 6 तासाने खाऊ शकता. म्हणजेच दिवसातून 4 वेळा ही टॅबलेट खाल्ली तरी चालते. यामुळे कोणतेही साइड इफेक्ट होत नाही. दुसरं आहे ते म्हणजे पेन किलर. पेन किलर मध्ये तुमची अंगदुखी असेल, गुडघेदुखी, कंबरदुखी, दातदुखी किंवा बॉडीमधलं कोणत्याही प्रकारचं पेन असेल तर ते ह्या 4 टॅबलेटमुळे कमी होतं. तुम्हाला या 4 पैकी कोणतीही एक टॅबलेट खायची आहे. त्याच्यामध्ये पहिली आहे ती डायक्लोफिनॅक, दुसरी आहे ॲसिक्लोफिनॅक, तिसरी आहे निमिसुलाइड आणि चौथी आहे ॲसिमिझ-एमआर. तर ह्यापैकी तुम्ही कोणतीही एक टॅबलेट खाऊ शकता. तसेच ह्या टॅबलेट तुम्हाला वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये आणि वेगवेगळ्या कंपनीमध्ये देखील मिळू शकते. जसे की डायक्लोफिनॅक आणि पॅरासिटामॉलचं कॉम्बिनेशन, ॲसिक्लोफिनॅक आणि पॅरासिटामॉलचं कॉम्बिनेशन, निमिसुलाइड आणि पॅरासिटामॉलचं कॉम्बिनेशन. या कॉम्बिनेशनच्या जर टॅबलेट तुम्ही घेतल्या तर तुम्हाला जास्त लवकर इफेक्ट मिळेल आणि तुमचं दुखणं, पेन हे कमी होईल. कारण पॅरासिटामॉल ही अँटीपायरेटिक आणि अनॅल्जेसिक प्रॉपर्टी असलेली टॅबलेट आहे. म्हणजेच ही ताप देखील कमी करते आणि अशक्तपणा, कणकणी देखील कमी करते. परची टॅबलेट आहे ती म्हणजे स्टमक पेन, म्हणजेच पोट दुखणे कमी करणे. यासाठी तुम्ही डायसायक्लोमाइनची टॅबलेट खाऊ शकता किंवा मेफेनॅमिक ऍसिडची टॅबलेट खाऊ शकता किंवा ड्रोटीन म्हणजेच डोटावेरिन कंटेंट असलेली टॅबलेट खाऊ शकता. या तिन्हींपैकी तुम्ही एक कोणतीही टॅबलेट खाऊ शकता. यामुळे तुमचं पोट दुखणं ही लगेच थांबू शकणार आहे. जर तुमच्या पोटामध्ये गॅस झालेला असेल आणि गॅस झाल्यामुळे हे पोट दुखत असेल तर तुम्ही रॅन्टिडाइन किंवा पेंटाप्राझोल या दोन्हींपैकी एक कोणतीही टॅबलेट तुम्ही खाऊ शकता. आहे ते म्हणजे स्टमक इरिटेशन, म्हणजेच काय तर पोटामध्ये आग होणे, पोटाच्या आतमध्ये आतड्यांमध्ये पिळा आल्यासारखं वाटणे, पोटामध्ये गॅस झाल्यासारखं वाटणे किंवा पोट फुगल्यासारखं वाटणे. याच्यामध्ये पोटाच्या आतमध्ये आतड्यांना चट्टे उठतात, लाल लाल जखम होते. जसे की आपल्याला तोंड आल्यावर चट्टे उठतात तशाच प्रकारे पोटाला देखील चट्टे उठतात. त्यामुळे तुमच्या पोटातील आग ही कमी होईल. आता 5वं आहे वॉमिटिंग आणि गॅस. म्हणजेच काय तर पित्त, उलटी, मळमळ. अशा प्रकारच्या पित्त, उलटी, मळमळ आपल्याला केव्हाही होऊ शकतात. जास्त जेवण केल्याने किंवा जेवण न पचल्याने, प्रवासातील उलटी असेल किंवा फक्त उलटी आल्यासारखं वाटणे असं जरी होत असेल तर तुम्ही ओंडेनसेट्रॉन आणि डोम्पेरिडॉन ही टॅबलेट घेऊ शकता. ह्या टॅबलेट तुम्हाला जेवणाच्या 1 तास आधी खायच्या आहेत. आणि जर तुम्हाला जेवण केल्यामुळे जास्त ॲसिडिटी झाली आणि त्यामुळे पित्त झाले असं वाटत असेल तर तुम्ही रॅन्टिडाइन आणि पॅन्टाप्राझोल या दोन्हींपैकी कोणतीही एक टॅबलेट खाऊ शकता. आता 6वं आहे ते म्हणजे डायरिया, यालाच आपण जुलाब असे देखील म्हणतो. याच्यासाठी तुम्ही लोप्रामाइडची टॅबलेट खाऊ शकता किंवा रॅसिका डोट्रिलची टॅबलेट खाऊ शकता. या दोन्हींपैकी तुम्हाला कोणतीही एक टॅबलेट खायची आहे. यामुळे तुमचे जुलाब लवकर थांबण्यास मदत होणार आहे. ही तुम्ही दिवसातून एकदाच घ्यायची आहे. आता 8वं आहे ते म्हणजे अँटी ॲलर्जिक. अँटी ॲलर्जिक यामध्ये तुम्हाला सिट्रिझिन किंवा ॲव्हिल या दोन्हींपैकी कोणतीही एक टॅबलेट खायची आहे. ही टॅबलेट तुम्ही दिवसातून 2 किंवा 3 टाइम खाऊ शकतो. यामध्ये तुम्हाला सर्दीची ॲलर्जी होऊ शकते, स्किनची ॲलर्जी होऊ शकते. शरीरावर कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जी जर झाल्या असेल, स्किन इन्फेक्शन झाले असेल तर अशा वेळी तुम्ही ही टॅबलेट खाऊ शकता. आता ह्या झाल्या सगळ्या टॅबलेट. ह्या टॅबलेट तुमच्या घरामध्ये फर्स्ट एड किट बॉक्समध्ये ह्या असायलाच हव्यात. पण त्यासोबत अशा क्रीमही आहेत ज्या देखील खूप महत्त्वाच्या असतात आणि त्या देखील आपल्याकडे असायला हव्यात. 9वं आहे ते म्हणजे क्रीम्स. या क्रीम्स मध्ये तुम्हाला नंबर 1 ती आहे ती क्लोसिपची क्रीम तुम्हाला घरामध्ये ठेवायचीच आहे. यामध्ये क्लोट्रिमॅझोल हे कंटेंट आहे. यामुळे तुमचे खाज, खरूज, नायटा हे कमी होतं. तसेच अंगावर असलेले लाल चट्टे कमी होतात, पुरळ कमी होते. जर तुम्हाला सारखी खाज येत असेल, एखाद्या प्रायव्हेट पार्टच्या ठिकाणी तुम्हाला सारखी खाज येत असेल, पुरळ येत असेल तर अशा वेळी तुम्ही ही क्रीम लावू शकता. 2 नंबरची क्रीम आहे ती म्हणजे बिटाडाइन. यामुळे जर तुम्हाला कुठे भाजलं असेल, तुमची स्किन जळाली असेल किंवा चटका बसला असेल अशा वेळी तुम्ही ही बिटाडाइनची क्रीम तर ह्या कॉमन मेडिसिन्स आणि क्रीम होता ज्या प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच हव्यात. या मला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा.
माझे यूट्यूब चॅनल मेडिसिन्स ॲडवाइस या चॅनलला तुम्ही व्हिजिट केलं आणि माझी माहिती लक्षपूर्वक ऐकली याबद्दल मी तुमची आभारी आहे. धन्यवाद.